रामकृष्ण हरी मित्रांनो. तर हे बघा, पांढरी टोपी पांढरे कपडे घालून वारकरी संप्रदायाचा पेहराव करून आता चाललो आहे आळंदीला, ते पण पायी. कारण की आता कार्तिकी एकादशी आहे, त्याच्यामुळे भरपूर दिंड्या आळंदीकडे जात आहेत. आणि आज आपल्या श्री क्षेत्र टाळगाव चिखली प्रासादिक दिंडी देखील आज चिखलीतून तुकाराम महाराजांची टाळ जी आहे टाळ मंदिरातून आळंदीकडे जाणार आहे. आणि त्यांच्यासोबतच आज आपण जाणार आहोत पायवारीचा अनुभव घेत. खरं तर शाळेत असताना मी गेलो होतो, मला आठवते दिंडी टाळ मंदिर जे आहे, टाळगावातलं टाळ मंदिर जे आहे तिथून सुरू झाली होती आणि ती आळंदीला गेली होती. तशीच त्याच्यानंतर आज योगायोग आला आहे तिकडे जाण्याचा. त्याच्यामुळं आता आवरले सगळं, हे बघा कपडे वगैरे घालून आणि जाऊयात. तर वारीचा अनुभव काय असतो, वारी कशी असते, काय असते, याचा प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला आज या व्लॉगमध्ये मिळणार आहे. त्यानंतर आळंदीत पोहोचल्यानंतर आपण आळंदी देखील फिरणार आहोत. आळंदीमध्ये काय काय आज पाहायला मिळणार आहे ते देखील पाहणार आहोत. कारण इतर वेळी आपण आळंदीला जातो त्यावेळेस काही नसतं, फक्त जायचं, पाया पडायचं, यायचं. पण आज ह्या यात्रा असते आळंदीची, तर त्यामुळं काय काय तयारी केलेली आहे सगळं तुम्हाला आज या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर चला, तर आता जाऊयात चालत, पहिले टाळ मंदिरात जाऊयात चालत, तिथून पुढं मग आळंदीच्या दिशेने सगळ्या दिंडीसोबत. तर रामकृष्ण हरी. मंदिरापाशी आलो आहे, चाल. हो अभिषेक चाललंय का लगेच? सगळे चाललेत. जय हरी. चला, इथून दिंडीची सुरुवात होते. चला, पाया वगैरे पडलोय आपण. आता दर्शन घेतलं, दिंडी ॲक्च्युली बाहेर निघाली, आपण थोडा उशीर झाला आहे. आता जाऊयात लगेच. चल, रामकृष्ण. चला, गावातलं झालं आहे आता. मारुतीच्या देवळात पण पाया पडून झाले. आता पुढं चाललं आहे आळंदीकडं. एवढं गणपतीचं मंदिर आता तिथं आलो आहे, तिथं अभंग होतील आता. आणि त्यानंतर परत आळंदीकडे रवाना होईल.
शीन गेला भाग गेला शीन गेला. हे बघा आता अभंग म्हणून झालं की पाया पडतो. चला बघा चिखलीचे कमान आणि दिंडी चालली आता आळंदीला. पप्पांचं बघा पाय दुखतोय तरी आलेत. आलेलं आहे दिंडीचं 9:15 म्हणजे 9ला निघाले असेल गावातून आणि आता चाललं हळूहळू. बघू आता किती वेळात पोहोचते आळंदीला. तसं तर लवकर पोहोचायला पाहिजे. चला 1 वाजेपर्यंत पोहोचायला पाहिजे. 1 वाजेपर्यंत. तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. बघा पताकावाले तिकडे पप्पा पण चाललेत पताका घेऊन. आणि आळंदी 10 किलोमीटर असेल, अजून 10-11 किलोमीटर आहे. तेवढं जायचं चालत चालत. किती मोठी झाली दिंडी आता. जॅरी असे लोक एक जॉईन होत चाललेत. बघा किती मोठी झाली दिंडी. बघा इथं बी महिला आहेत. आता हे पण इथं बी महिला आहेत. बघा हे बी जॉईन होणार आपल्याला. अशीच दिंडी वाढत 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 चालली. बघा किती मोठी झाली दिंडी आता. चिखलीतून निघताना किती कमी होती दिंडी आणि आता किती भरलेली आहे. एवढी झालेत लोक. आणखीन वाढत वाढत जाणार आहे. मुळशीच्या चौकात, लक्ष्मी चौकात आलेलो आहे.
भारत माता चौक हायवे इथपर्यंत आलो चालत चालत सगळे. हे बघा जागोजागी आहे ना, आता इथे दिसेल तुम्हाला केळी वाटप वगैरे चालू आहे, प्रसाद सगळा. हे बघा इकडं प्रत्येक दिंडीला असं देतात, वाटप करतात. हे बघा हे बघा केळी वाटप, पाण्याची सोय सगळी केलेली वारकरींची इथं. अशी आता मुशीपासून आळंदीपर्यंत आहे ना, मुशीपासून आळंदीपर्यंत सगळी सोय केलेली आहे. अशी जागोजागी नाश्ता, चहा, पाणी सगळी सोय असते इथं, त्याच्यामुळं कमी नाही इथं. रामकृष्ण हरी. 20व्याला बघा इथं पहिला 20वा असतो आपल्या दिंडीचा, आलेली आता. आहे बघा किती लोक जॉईन झाले बघा. चिखलीतून आता किती होती आणि आता किती लोक आहेत बघा.
प्रसाद सगळ्यांना प्रसाद चालू आहे वाटायचं. सगळे बसले चला मुशीतून पलीकडं चाललं आपण. ही वाहतूक वाहनांना बंदी इकडं. तिथं बघा आता काय सोय. जागोजागी केळी वाटप आहे. इकडं पण केळी वाटपचं काम चालू आहे. लईच मोठे झाले राव दिंडी. मग आता डुडुळगावमध्ये आलो आहे आणि इथं जेवणासाठी थांबले, फराळ करण्यासाठी थांबलो आहे. हो हे बघा पंगत बसायला लागले. आता इथं फराळ वगैरे करणार आणि मग पुढचा प्रवास. आलो आहे आळंदी काय आता 1 किलोमीटर असेल फक्त. बस बस हृदय विठ्ठल
पुरे यांच्याकडनं भाऊचा सत्कार होत आहे. फराळ झालेली आहे आणि आता आळंदीच्या दिशेने निघालोय. आळंदी जवळ आलेली आहे त्याच्यामुळे बघा सगळ्या दिंड्या दिसतात आहे, वारकरी भक्त दिसतात आहे. गर्दी खूप व्हायला लागलेली आहे हळूहळू. पुढं पुढं आणखीन लय गर्दी असेल. मग हे बघा माझे बंधवत काय घातला सुदरी, काय घातला सुदरी, काय माझे बंधवत. देऊ फाट्यापासून पुढं आलोय. किती गर्दी बघा, एवढे सगळे वारकरी आलेले आहेत बघा. पुढं पुलावरती गर्दी बघा, लईच गर्दी राव, लईच गर्दी. आज एकादश त्याच्यामुळं खूप सारी गर्दी. चला चालत चालत आलोय आता आळंदीमध्ये. खरंच भारी वाटलं चालून, देवाचं नाव घेत घेत ऐकत ऐकत फायनली चालत चालत आलो आहे. हे बघा कशी गर्दी आहे. इकडं बाहेरचं बस स्टँड आहे तिथूनच, आणि इकडं पोलिसांचं सगळं. लय गर्दी, लय 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 भयंकर गर्दी. इंद्रायणी नदीच्या पुलावरती आलो आहे आणि गर्दी बघा. आता ब्रिज इथपर्यंत तरी मोकळं आहे, पण ब्रिजवरती तर लईच गर्दी, चेंगराचेंगरी फार. मग बघा कशी गर्दी आहे बघा. हे कोटे असतील त्यांनी आळंदी पोलीस स्टेशन येथे यावे. तुमचे नातेवाईक वैभव स्टेशन येथे वाट बघत आहे. प्रदक्षिणा कंप्लीट करायची.
चला प्रदक्षिणा पूर्ण झाली. आता इथून खाली जायचं आहे आणि तिथं आपल्या दिंडीचं समाप्ती आहे. जिथे काही चालत आलो आहे ते तिथं आपण इंद्रायणी मातेला हातपाय धुवून समाप्ती करणार आहोत. आता प्रदक्षिणा हे पूर्ण करून इंद्रायणी तिरी आता एक अभंग होईल, आरती होईल आणि आपल्या पालखीची सांगता होईल. तेव्हा इथे थांबलेत सगळे. वरती बघा दर्शनाची रांग आहे एवढी मोठी. इकडून असे चालत 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 जाऊन दर्शनाची रांग येते. चला आरती झाली. आता दिंडी संपलेली आहे आणि आता आपण आळंदी फिरायला जाऊयात.